नमस्कार मित्रांनो, बोला ॲप आणि बोला मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत आजच्या एका विशेष भागामध्ये. तीर्थरूप आईबाबांस साष्टांग दंडवत. आईबाबांवरती प्रेम करणाऱ्या आणि आईबाबांनाच खरं दैवत मानणाऱ्या त्या प्रत्येकासाठी आजचा एपिसोड नक्कीच विशेष आहे. विक्रांत शिंदे सर यांनी घेतलेली कवी डॉक्टर हंसराज वैद्य सर यांची एक विशेष मुलाखत आणि त्या माध्यमातून आई आणि बाबांचं महत्त्व त्यांच्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी व्यक्त केले. तेव्हा पाहूया आजची एक विशेष मुलाखत. त्याचे की आई झोपते कधी, त्याच्यातून ही कविता लिहिली आहे. आईस पाहिले मी जसं आईला पाहिलं तसं मी लिहिलं. आईस पाहिले मी, आईस पाहिले मी, संसार पेलताना पिल्लास भरविताना, अनवानी चालताना दुःखास झेलताना, आईस पाहिले मी. माझ्या आईला चप्पल घातलेली कधी पाहिलीच नाही मी. तिच्या पायाला चप्पल सुद्धा नव्हती. अच्छा. तर ती आई मी लिहिली. आईस पाहिले मी, अहोरात्र कष्टताना, घामात नाहताना, रक्तमास आटविताना, हाडेच झिजविताना, आईस पाहिल. हाड मास एकत्र केलं आहे ना आम्हाला पोचणे. अत्यंत गरीब परिस्थिती आणि त्याच्यात वाढवताना ती काबाड कष्ट करायची आणि आम्हाला तिने पोसायचं. अशा अवस्थेत लिहिलं. आईस पाहिले मी, आयुष्य वेचताना, अश्रूच ढाळताना, आयुष्य वेचताना, अश्रूच ढाळताना, जगणे नव्हेच तिचे, जगणे नव्हेच तिचे, जगण्यात मरताना, आईस पाहिले. तिचं एक प्रकारचं मरण होतं. मी त्याला जगणं म्हणणारच नाही. रोज थोड्या थोड्याने ती मेली. अशा आईस पाहिले मी, रोज रोज सरताना, क्षणोक्षणी मरताना, जगणे तिचे ते कसले, जगणे तिचे ते कसले, जगण्यात मरताना, चित्तवीन जळताना, आईस पाहिले मी. अरे वा, खूपच छान कविता होती. खूप घातल्या माझ्या कविता. मी जिथे कुठे जाईन तिथे मला आईवरच्याच कविता म्हणायला पाहिजे. अच्छा. तिथे की तुम्ही आईवरची कविता म्हणा असं. अच्छा. सर एक प्रश्न आहे. तुम्ही एवढ्या सुंदर कविता लिहिलात सर. आपल्या तुमच्या आयुष्यामध्ये ह्या विषयी तुम्ही सक्सेस झालात, पण हा छंद तुम्हाला कुठून लागला, कसा लागला? माझी आई एक जात्यावर दळणारी आणि जात्यावर ओव्या गाणारी होती. फुलईचे सुद्धा ती गाणी खूप चांगले गायची. तिचा आवाजही चांगला होता आणि ती आई जात्यावरची गाणी गाताना आम्ही तिच्याबरोबर बसायचो आणि आम्ही पण गाऊ लागायचो. आमचंही गाणं तिच्याबरोबर व्हायचं. त्याच्यामुळं गाण्याची आवड लागली, गाण्याचा अर्थ समजू लागला आणि त्याच्यामुळं मला लिहिता आलं ते. अच्छा. की लिहिण्याचा छंद लागला की आपण आपल्या शब्दामध्ये ते हे करायचं. अच्छा. तुमच्या जीवनामध्ये पहिली कविता कोणती केली? माझ्या जीवनामध्ये आईची पहिली कविता मी लिहिली ती आई, म्हणजे जीवनामध्ये पहिली कविता आईवरच लिहिली? आईवरतीच लिहिली मी पहिली कविता. किती आई माझी छान, ही कविता माझी. किती आई माझी छान,
दिली आहे मला देवान, किती आई माझी छान, दिली आहे मला देवान. माझीच आई म्हणून नाही, सगळ्यांची आई अशीच असते. सगळ्यांची आई सुंदरच असते. हम्म. आई कधी वाईटच नसते. हम्म. मुलं वाईट असू शकतात, हम्म. दुसरे सगळे वाईट असू शकतात, पण आई आईच असते. आई कधीच वाईट नसते. हम्म. त्याच्यातून हे मी लिहिलेलं आहे. स्वप्न गोजिरे उरी घेऊन, पोशिली उदरी कला कलान, हर्षली वेदना सहन करून, दिला जन्म रक्त सांडून, किती आई माझी छान, दिली आहे मला देवान. एवढं मोठं रक्त सांडलं, एवढ्या मोठ्या कळा सहन केल्या, पण तिला मुलगा झाला किंवा आपल्याला बाळ झालं म्हटल्यावर ते आनंद झाला तिला. ती सगळे दुःख, सगळे व्यथा, सगळ्या तिच्या एवढं मोठं रक्ताचं थाळूळ केलेलं ती सगळं विसरून जाते आणि तिला आनंद होतो. मूल झाल्याचा, मी आई झाल्याचा तिला आनंद होतो. कधी केला न आळस तिनं, केले स्वच्छ तोंड मुके घेऊन, दस्तीनं नाही किंवा कपड्यानं नाही, स्वतः मुके घेऊन माझा चेहरा तिने साफ केला. लाज झाकून चिंदी धुडक्यान, फाटके वस्त्र, फाटकी चोळी, पण ते तिला शरीर झाकण्यासाठी कसे तरी कपडे अंगावर टाकायचे आणि पाजायचं. 4 लोकात बसून पाजायची ती. तर हे जे मी प्रत्यक्ष पाहिलं ते प्रत्येकाच्या आईचं आहे आणि म्हणून मला जे वाटले ते शब्द मी कागदावर घेतले. लाज झाकून चिंदी धुडक्यान, शमविली भूक स्तन पानान, किती आई माझी छान, दिली आहे मला देवान. गरिबी परिस्थिती होती, त्याच्यामुळं कोंड्याचा मांडा करून, देई सर्वाधी जेवण, स्वतः अर्धपोटी राहून, सांभाळिले निरपेक्ष वृत्तीनं, किती आई माझी छान, दिली आहे मला देवान. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिनं मला माणूस केलं. केले माणूस मजला जिनं, शिकविली माणुसकी तिनं. मी आज जो काही आहे तो केवळ माझ्या माईमुळे आहे, माझ्या आईमुळे आहे. संस्कारिले मजला आईन, अतिप्रिय मला सर्वाहून, किती आई माझी छान, दिली आहे मला देवान. कसे फेडू मी आईचे ऋण. ह्या संदर्भामध्ये अकबराला सुद्धा एकदा अभिमान आला. आता मी एवढा मोठा श्रीमंत झालो, चक्रवर्ती झालो, आता मी आईचे ऋण सहज फेडू शकतो. म्हणून जेव्हा आई त्यांची दरबारात यायची, माझा मुलगा दरबार कसा चालवतो, लोकाला न्याय कसा देतो, तो कसं सगळं हे पाहतो, हे बघण्यासाठी, न्यायण्यासाठी ती येत असे. तर ती एकदा आली असताना ह्याला सहज वाटलं की आपण आता आईचं सगळं ऋण फेडून टाकू. आपल्याकडे मोत्याचे गोणे आहेत, सोन्याचे गोणे आहेत, रत्ने, हिरे, मानके सगळे आपल्याकडे आहेत. आता आपल्याला सहज आपण आईचं ऋण फेडून शकू आणि तिच्या ऋणातून आपण उतराई होऊ, असं त्याला गर्व आला. आणि त्यांनी विचारलं आईला, आई मला तुझ्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे, मला मार्ग सांग, मी काय केल्याने तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकतो. आई नुसतं हसते आणि निघून जाते. तो विचारात पडतो, आईने मला उत्तर तर दिलंच नाही आणि मिस केलं, त्याने हसली आणि निघून गेली. हाच प्रकार तो 2, 3, 4, 5 वेळेस करतो आणि तो एके दिवशी ठरवतो की आई, आज आई आली की आईचे पाय धरायचे आणि सोडायचेच नाहीत, मला उत्तर पाहिजे, मी काय केल्याने तुझ्या ऋणातून मुक्त होतो हे मला सांग. आणि ती आली असताना मग तिचे पाय धरतो आणि सांगतो, आई मला आज तुला सांगायलाच पाहिजे, मी काय केल्याने तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकतो. तर ती त्याला हाताला धरून वर उठवते, डोक्यावर हात फिरवते आणि सांगते, बाळा तुझ्या अंगावर केस किती आहेत हे तुला माहीत आहेत का म्हणे.
तर तो चकित होतो या प्रश्नावर की मला माझ्या अंगावरचे केसच माहीत नाहीत किती आहेत ते. बरोबर आहे. त्याचा अर्थ असा की केसाच्या याच्याने तिने त्याच्यावरती ऋण व्यक्त केलेलं असतं, केसा परत. आणि ती त्याला म्हणते की तू जेवढे अंगावर तुझ्या केस आहेत तितके वेळे जन्म, एकदा नाही, 7 जन्म नाही, तू 100 नाही, 1000 नाही, तुझ्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढ्या वेळेस जरी तू जन्म घेतलास तरी तू ऋणातून मुक्त होऊ शकत नाहीस. तर शेवटी तो आईचे पाय धरतो, आई मला माफ कर. आईबद्दल व्यक्त करतो. सर मला एक प्रश्न होता तुम्हाला तुमच्याशी, की आपण एक डॉक्टर आहात, बालरोग तज्ञ आहात आणि कवी पण आहात, तर हे 2 रोल तुम्ही कसं बॅलन्स करता? मी बालरोग तज्ञ असल्यामुळं माझा जो संपर्क आला जनतेशी किंवा रोजच्या व्यवहारामध्ये, बाळ घेऊन येणारी आई, आईच्या कुशीत बाळ राहायचं आणि तिच्याबरोबर येणारी तिची सासू किंवा तिची आई, त्या आईची आई किंवा आईची सासू किंवा आईचे बाबा किंवा आईचे पती, हे असे त्याच्याबरोबर यायचे. त्याच्यामुळे माझा सगळा संपर्क आईचा, बाळाचा, आजीचा, आजोबाचा यांच्याशी झाला. आणि मी एक बालरोग तज्ञ असल्यामुळे माझा एक विषय असा माझ्या आवडीचा निवडला मी, की आपण आईबद्दल लिहायला पाहिजे, बाळाबद्दल लिहायला पाहिजे. तशा बालकावरती कविता केली. माझा एक संग्रह आहे, माझे 3 तसे कविता संग्रह आहेत. बालकावरती, अच्छा, आईवरती आणि एक जनरल, अच्छा, सर्वसामान्यांसाठी. आणि मग मी ते लिहित गेलो आणि असे 3 कविता संग्रह माझे प्रसिद्ध झाले. त्याच्यामधून हा राजाई नावाचा जो ग्रंथ माझ्या काव्यसंग्रह आहे, तर त्याच्यामधले जवळपास 59 कविता ह्याच्यावरती संगीतकारांनी त्याला संगीत दिलं आणि ते मोठ्या मोठ्या नामांकित गायकांनी गायलं. जसं की सुरेश वाडकर आहेत, पंडित सुरेश वाडकरांनी गायलं, पंडित अजित कडकडींनी गायलं, उषा मंगेशकरांनी गायलं, अरे पंडित उषा मंगेशकरने गायलं. त्याच्यानंतर अनुराधा पौडवालने गायलं. त्याच्यानंतर वैशाली सामंतांनी गायलं, अच्छा, जी लावणी प्रसिद्ध लावणी सम्राट म्हणतो आपण. तर बोला दाजीबा ही कविता हे जे त्यांनी गायलं, तर त्यांनी माझ्या कविता गायल्या आणि माझ्या एक कवितांना खूप त्यांनी उंच स्तरावर नेलं. आणि ह्या माझ्या कवितांच्या 3 शिड्या प्रसिद्ध झाल्या. एक आम्ही मुंबईला प्रसिद्ध केली, जी सिंधुताई सपकाळ, अनाथाची आई आणि आईचं नेहमी पात्र करणाऱ्या सुलोचना देवीने, या दोघींनी मिळून त्याने मुंबईला आमचं प्रसिद्धी झाले. हे पहिलं काव्यसंग्रह. त्या काव्यसंग्रहाला त्याच्यातल्या कवितांना 9 कविता आहेत त्याच्यातल्या. त्या 9 कविताला आपल्या नांदेडचाच एक प्रसिद्ध संगीतकार आहे, गायकवाड. अच्छा, त्यांनी त्याला संगीत दिलं. खूप चांगल्या कविता त्यांनी संगीत दिलं. कृष्णा गायकवाड आपल्या नांदेडचा आहे तो. आणि त्या गायला सुरेश वाडकरांनी खूपच चांगल्या गायलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यांना आवडल्या कविता. नामांकित गायकांनी तुमच्या कवितेवर गीत बनवलेत आणि गायलेत. आणि दुसरे ज्या 2 सिडीज आहेत त्याला सुप्रसिद्ध सिने संगीतकार पंडित नंदू होनपने दिली. अच्छा, त्या 2 सिडीजला त्यांनी दिले. आणि त्या सिडीज मी पहिला कवी आहे महाराष्ट्रातला की मी राष्ट्रपती भवनात जाऊ शकलो. अच्छा, आणि केवळ त्या माझ्या आईच्या गीतांमुळे जाऊ शकलो. अच्छा, माझ्या त्या 2 शिड्यांचं लोकार्पण सोहळा हा माझा राष्ट्रपती भवनामध्ये झाला. अरे वा, खूप त्यांना चांगलं वाटलं. त्यांनी कौतुक केलं माझं तोंड भरून. अच्छा, आणि आम्हाला एक 15-20 मिनिटं आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आम्ही नाश्ता चहा पाणी त्यांच्याबरोबर केला. अच्छा, आणि त्यांनी त्यांची खूप वाहवा केली माझी. नाही, खूप मोठी गोष्ट आहे एवढी प्रसिद्धी आणि एवढं राष्ट्रपती भवनमध्ये एक संधी भेटणं. तुमचे जे कविता आहेत त्याला लोकार्पण करण्यासाठी
ही एक फार भाग्यवान आणि चांगली गोष्ट आहे. बरोबर. तुम्ही आईंवर एवढ्या कविता लिहितात, तर वडिलांवर कविता लिहिली आहे? बरोबर आहे. मी जिथे कुठे गेलो, मी अनेक कार्यक्रमात गेलो, हम्म, कवी संमेलनात गेलो, मी अनेक कवी संमेलनाचा अध्यक्षही राहिलो. मला तिथे आपण जो प्रश्न केला तोच प्रश्न कवीने केला, हम्म, किंवा तुम्ही सगळे आईवरच्याच कविता लिहिता आणि आईवरच्या कविताच तुम्ही गाता. मला गायला सांगायची आईवरचीच, त्याच्यामुळे मी आईची कविता गायचो. हम्म, कुठली तरी एक आईची कविता गायचो हम्म, आणि ती लोकांना भावायची. ते त्यांनी असा प्रश्न केल्यानंतर मलाही थोडं स्ट्राईक झालं हम्म. की आपण खरंच बापावरती लिहायला पाहिजे होतं. बरोबर. मी त्यांना म्हणालो की बापावरती मी कविता लिहिली नाही, खरं आहे, हम्म, पण बापामुळेच आई आहे हम्म, आणि माझ्या काही कविता बापावरती लिहिल्या हम्म. आणि माझी त्याच्यातली एक कविता तुम्हाला मी म्हणून सर, दाखवतो. अशी एखादी कविता आता म्हणून दाखवू आहे, शकता? आत्ता म्हणून दाखवतो तुम्हाला. हो सर. त्या कवितेचं शीर्षकच आहे, त्या गीताचं शीर्षकच आहे बाप. आपण बापाला नेहमी एका वेगळ्या स्वरूपात पाहतो हम्म, आणि बापाची एक प्रतिमा आपल्या मनामध्ये एक वेगळी असते. हम्म. बाप कडक, म्हणजे- शिस्तबद्ध. हा. बाप म्हणजे ताबीज, हम्म. कठोर, रागीट म्हणजे बाप असतो. बरोबर. असं आपली सर्वसाधारण कल्पना झालेली आहे. पण मी माझ्या बापाबद्दल जे कविता माझे मत मांडले ते अगदी वेगळे आहेत. अच्छा. बाप असा नसतोच. हम्म, बाप हा बापच असतो. त्याचे अनेक पैलू आहेत, ज्या पैलू आपण कधी पाहिल्या नाहीत. अनेक कवींनी आईवरती कविता लिहिल्या, हम्म, एकेकाने एकच कविता लिहिली आणि त्याची आकाशाला भिडली, हम्म, त्याच्यामुळे तो कवी म्हणून प्रसिद्ध झाला. हम्म, पण बापावरती कविता अशा काही फारशा पुढे आल्या नाहीत. हम्म, लेखकाने बापावरती काही लिहिलं नाही हम्म. आणि कवीने असं बापावरती काही लिहिलं नाही. बरोबर. त्याच्याबद्दल मी एक मला जो बाप भावला, हम्म, मला जो वाटला, मी जो अभ्यास केला बापाचा, तसं मी ह्याच्यावर लिहिलं. माझ्या बाप ह्या कवितेमध्ये हम्म, तांबीस, कठोर आणि रागीट, दिसतात तसे नसतात बाबा, धीर गंभीर कर्तव्यदक्ष, अगदीच वेगळे असतात बाबा, असं मी मांडलं. हम्म, बाप म्हणजे तांबीस, कठोर, रागीट असा नसतोच. हम्म, असा दिसतो तसा तो नसतो. हम्म, तो कसा असतो? धीर, गंभीर आणि कर्तव्यदक्ष म्हणजे बाप. हम्म, त्या बापाचे पैलू हे आहेत असं मी मांडलं आणि ते लोकांना खूप भावलं. हम्म, सीमा रक्षकाचा जसा कडक पहारा, बाबांचा कुटुंबियास तसा सहारा, शिस्तप्रिय मात्र असतात बाबा, दिसतात तसे नसतात बाबा, अगदीच वेगळे असतात बाबा, हम्म, असं मांडलं. वादळ, वारा असो, उन्हाळा म्हणजे कसली परिस्थिती असो, हम्म, वादळ वारा असो, उन्हाळा, कोरड पावसाळा वा हिवाळा, हम्म, वटवृक्षा परी स्थिर असतात बाबा, दिसतात तसे नसतात बाबा, अगदीच वेगळे असतात बाबा. हम्म, बाप हा वटवृक्षाप्रमाणे आहे. हम्म, असे कित्येक घाले त्याच्यावर येऊन जातात, हम्म, दुःखाचे प्रसंग येतात, वावटळीसारख्या अनेक घटना घडतात, पण बाप तसा स्थितप्रज्ञ राहतो. हम्म, जसा वड राहतो तसा बाप राहतो, हम्म, असं मी म्हणाले. बापाचं आणखीन दुसरं एक पैलू असा आहे, सहानही असतात, खोडही असतात. सानखोड ज्याचा आपण गंध काढतो देवाला लावायला, हम्म, तर सहानही असतात, खोडही बनतात, मुलांसाठी निरपेक्ष झिजतात, हम्म, रक्त आटून दुःखही पितात, हम्म, दिसतात तसे नसतात बाबा, अगदीच वेगळे असतात बाबा, असा बाप असतो. हम्म. अगदी बरोबर. स्वतः उपाशी राहून प्रसंगी कित्येक वेळा तो स्वतः उपाशी राहतो बाप. हम्म, सर्वांची काळजी घेतात बाबा. बाप उशिरा येतो, हम्म, आधी आल्या घरात विचारतो का तो मारुती दिसत नाही, गणपती दिसत नाही, किंवा मुलीचं नाव घेऊन विचारतात ती दिसत नाही, हम्म. सगळे जेवले का, तू जेवलीस का, आई बाबा जेवले का, आणि मग तो असेल तर पाठावर बसतो.
आणि आता तो मी जीवन आलोय असं म्हणतो. हम्म. म्हणजे एवढं बापाचं त्याग आहे त्याच्या पाठीमागे. हम्म. स्वतः उपाशी राहून प्रसंगी सर्वांची काळजी घेतात बाबा, तडजोडीचं जीवन जगतात बाबा. प्रत्येक जागी तडजोड करतो. हम्म. स्वतःचा तो कधीच बघत नाही. तो अंगावर चांगले कपडे घालत नाही. हम्म. बनियन त्याची नीट राहत नाही, फाटकी बनियन घालतो. हम्म. कधी कधी तर बनियनही नसते त्याच्यात. हम्म. पायाला त्याच्या पायथन चांगला राहत नाही. तो कधी दाढी करत नाही. हम्म. तो सलून मध्ये स्वतः जाणार नाही. हम्म. पण आपलं पोरग दाढी करून राहायला पाहिजे. हम्म. जीनची पॅन्ट घातली पाहिजे. चांगला ड्रेस त्याला मिळाला पाहिजे. चांगल्या सुटबुटमध्ये राहायला पाहिजे, असं त्याची कल्पना असते बापाची. बरोबर. तसंच मुलीबद्दल असतं. हम्म. ती उंच टाचेची चप्पल घातली पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे, हम्म. पार्लरमध्ये गेली पाहिजे. जे सगळ्यांचे लाड पुरवतो, पण स्वतःबद्दल तो कधी विचार करत नाही. वेगळा करत नाही. हम्म. असं बापाचं, म्हणून त्याला बाप म्हणतो आपण. स्वतः उपाशी राहून प्रसंगी सर्वांची काळजी घेतात बाबा, तडजोडीचं जीवन जगतात बाबा, दिसतात तसे नसतात बाबा, अगदीच वेगळे असतात बाबा, अशी मी कल्पना मांडली. अच्छा. जवळ घेतात, उपदेश करतात. बाप तसा म्हणजे जवळ घेतो हम्म. आणि सांगतो, ते हे बरोबर नाही बरं तुझं, हे चुकतंय तुझं, तू सिगारेट ओढायला नाही पाहिजे, बिडी ओढायला नाही पाहिजे, हम्म. तंबाखू खायला नाही पाहिजे, हे सगळं बाप सांगतो. प्रत्येक क्षणोक्षणी सांगतो. हम्म. जवळ घेऊन सांगतो. नाही ऐकलं तर कानाखाली आवाजही काढतो. असा बाप असतो. जवळ घेतात, उपदेश करतात, चुकता क्षणी शिक्षाही करतात, भविष्याची तिजोरी देतात बाबा, दिसतात तसे नसतात बाबा, अगदीच वेगळे असतात बाबा. त्याला स्वतःला त्यांनी ज्या कष्टा खाल्ल्या, हम्म. जे कष्ट भोगले, जे अनेक अडचणीला त्यांनी तोंड दिलं, त्या अडचणी त्याच्या आयुष्यात, मुलाच्या आयुष्यात येऊ नये हम्म. ह्याची बाप काळजी घेतो. हम्म. आई उद्याच्या जेवणाची काळजी घेते, हम्म. पण बाप पूर्ण आयुष्याची त्याची काळजी घेतो. हम्म. त्याला चांगलं मिळालं पाहिजे, त्याला कुठलंच दुःख नाही झालं पाहिजे, माझ्यापेक्षा 4 पावलं पुढे गेला पाहिजे तो, हम्म. असा बाप नेहमी विचार करतो. बरोबर. असं आता बापाचे अजून एक मी पैलू मांडलेला आहे. हम्म. धरती माईचा आधार देतात. बाप कसा असतो, धरती कधी संपतच नाही, हम्म. तसं बापाचा आधार, बापाचं हम्म. छत्र कधी संपत नाही, हम्म. असं मांडलंय मी. धरती माईचा आधार देतात. धरती माय जशी सगळ्याला, साधू असो, संत असो, गोर असो, गरीब असो, सगळ्याला सारखा आधार देते, हम्म. तसं कुटुंबामध्ये बाप आधार सगळ्यांना आधार देतो. देतो सगळ्यांना. आकाशाची चादर ओढतात, ती कधी संपतच नाही. हम्म. त्याचं छत्र कधी संपतच नाही. हम्म. तो सगळ्यांना समान न्याय देणारा आणि समान छत्र देणारा असा तो बाप असतो. कधी कधी आई म्हणतात बाबा, जसं माझ्यावर प्रसंग आला. हम्म. आता माझी पत्नी वाढली, त्याच्यामुळं माझ्या मुलांचं, हम्म. मुली आणि मुलाचा मी आई आणि वडील. वडील मीच आहे. तर कधी कधी आई बनतात बाबा, दिसतात तसे नसतात बाबा, अगदीच वेगळे असतात बाबा. बापाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. दिसायला रफ टफ दिसतो, हम्म. पण त्याच्यामध्ये तुमच्या जीवनाला सगळ्याला पोषक असं वातावरण तयार करणारा, पोषक असं तुम्हाला सगळं पुरवणारा हम्म. असा बाप असतो. हम्म. खोबरासारखा बाप असतो. हम्म. आणि त्याच्यामध्ये शुद्ध, आज जगात जर काय सगळ्यात शुद्ध आहे, हम्म. ज्याच्यामध्ये भेसळ काहीच नाही, हम्म. असं कोणतं जर पाणी असेल तर ते नारळाचं पाणी आहे. बरोबर. तर तसा बाप असतो. हम्म. तर सगळ्या आपल्या याच्याकडे पाहणारा असा बाप, त्याचं वर्णन केलं मी. वरतून केशर कठीण कवटी, आत पौष्टिक खोबर पोषक पाणी, श्रीफळा समान असतात बाबा, दिसतात तसे नसतात बाबा, अगदीच वेगळे असतात बाबा. हम्म. आता बापाचे अजून दुसरे पैलू आहेत. स्थितप्रज्ञ असतो बाप, हम्म. म्हणजे सुख झालं म्हणून उड्या- उडून जाणारा, उधळून जाणारा नाही, हम्म. किंवा दुःख झालं म्हणून खचणारा नाही, हम्म. अपयश आलं म्हणून खचून जाणारा नाही. हम्म. तो स्थितप्रज्ञ आहे. हम्म. स्थितप्रज्ञ चाणाक्ष, कुठल्या क्षणी काय करायला पाहिजे हे बाप सांगतो. बरोबर. एवढा चाणाक्ष असतो. हम्म. आणि संयमी असतो. कुठे काय करायला पाहिजे, कुठे थांबायला पाहिजे, कुठे पुढे जायला पाहिजे हे त्याला समजतं. हम्म. अत्यंत संयमी असतो. हम्म. सुख दुःख त्याला सगळे समान
तो खंबीर असा एक घराचा कर्ता म्हणून असतो. तो बाप असतो. बहुआयामी असतात, त्याचे अनेक आयाम आहेत, एक आयाम नाही त्याचं. म्हणजे त्याच्यावर आपल्याला PhD करता येईल कुणाला माणसाला जर अभ्यास केला तर. विद्यार्थ्यांना PhD मिळू शकते. एवढ्या बापाच्या आयाम वेगवेगळे आहेत. खरंच किती महान असतात बाबा, दिसतात तसे नसतात बाबा, अगदीच वेगळे असतात बाबा. बापाचं आणखीन एक वर्णन असं करता येईल, धीर, गंभीर व कर्तव्यदक्ष. आगळीच वेगळे असतात बाबा, सर्वांचे बाप असतात बाबा, दिसतात तसे नसतात बाबा, अगदीच वेगळे असतात बाबा. म्हणून त्याला आपण बाप म्हणतो. सगळ्या प्रश्नाचं उत्तर बाप. ही माझी बापावरची कविता आहे. एकदम छान, अतिउत्तम असं म्हणता येईल अशी कविता आहे ही. तुम्ही आईवर जेवढं छान लिहिता तेवढंच बाबांवर पण छान लिहिलं आहे आणि खूप अर्थ आहे त्या कवितेला. म्हणजे ती कविता ऐकली आता तर भावनिक होऊन आपण स्वतःच्या बाबांचा विचार करायला सुरू करतो, स्वतःच्या आईचा देखील विचार करतो. अशा प्रकारे जीवाला भिडणारी कविता असं लिखाण तुमचं आहे सर. आता पण आपल्या आई वडिलांनी एवढं केलेलं असतं तरी पण अलीकडे दुःख याचं वाटतं की सध्याची पिढी आई वडिलापासून दूर चाललेली आहे. आई आजोबा आजीपासून दूर चाललेली आहे. त्यांना त्यांच्या संसारामध्ये स्थान त्यांचं कमी होत चाललं, संकुचित असं कुटुंब होत चाललं. आणि म्हणून मग वृद्धाश्रमाची संकल्पना पुढे यायला लागली. आणि त्यांच्या आई वडिलांच्या अंगावरच्या सुरकुत्या किंवा पांढरे केस म्हणजे एक एक अनुभवाचं ते वर्णन असं म्हणता येईल, अनुभवाची एक एक खूण असं म्हणता येईल. तर ती सहज मिळणारी गोष्ट आजकाल आपल्या कुटुंबाला, आपल्या छोट्या छोट्या बालकांना मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांची वाढ चांगली होत नाही. काय खावं काय खाऊ नये कळत नाही, कसं वागावं हे कळत नाही. त्यांच्यावर चांगले संस्कार होत नाही. त्यांना चांगल्या शौर्याच्या कोणी गोष्टी सांगत नाही किंवा पाप पुण्याच्या गोष्टी त्याला कोणी सांगत नाही. त्याच्यामुळं आज तो मोबाईलच्या नादात किंवा टीव्हीच्या नादामध्ये लागलेला आहे. बरोबर. आणि संपूर्ण आपली आताची असं भीती वाटते की आपल्या जे संस्कार आहेत भारतीयाचे, तर त्या संस्कारापासून आपण थोडे थोडे दूर चाललो. आणि म्हणून मग हा अशांती जगामध्ये आपल्या, त्याच्यामध्ये आतंकवाद, त्याच्यामध्ये नक्षलवाद, हे जे चालू आहे ते दारुडेपणा, व्यसनाधीनता, या सगळ्या गोष्टी संस्कार नसल्यामुळं. कारण आई वडिलाला आता वेळ नाही. आई सर्व्हिसला जाते, बाबाही सर्व्हिसला जातात, घरात ते राहत नाहीत. मग कुणातरी एका ह्याच्या हवाली करतात मुलं बाळ, मग ते टीव्ही बघत बसतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे संस्कारापासून आपण दूर चाललोय, ह्याची मोठी खंत आहे. आणि आपण या तरुण पिढीने आता हे लक्षात आणलं पाहिजे की आपण तरी किमान आता जरी सुरुवात केली आपण तर खूप मोठा पुढे चांगला समाज घडू शकतो. आणि आपल्या भारताची जी एक छाप आहे की एकत्र कुटुंब पद्धती आणि सगळे सुसंस्कार आहेत, ह्याच्यामधून भारतीय नागरिक, सुसंस्कृत नागरिक तयार होऊ शकेल असं मला वाटतं. बिलकुल बिलकुल. सर, तुम्ही आई वडिलांवरती कविता केल्यात, म्हणजे एक मनाला भावणाऱ्या कविता आहेत. तुम्ही पेशाने डॉक्टर आहात, तर तुमच्याकडे अनेक रुग्ण येतात आणि त्यांचे पालक देखील येतात. त्या रुग्णांवरती आणि त्यांच्या पालकांची जी तारंबळ होते याच्यावरती कुठल्या कविता वगैरे केल्यात? नाही, ते मी लिहिलेले आहेत, रुग्णावरती सुद्धा लिहिलेले आहेत आणि इतर समाजावरती सुद्धा लिहिलेले आहेत. आता तुम्हाला मी जे सांगितलं व्यसनाधीनता, प्रेमावरती सुद्धा माझ्या कविता आहेत. पण प्रेम कसं निखळ असावं, त्याच्यामध्ये स्वार्थ दडलेला नसावा, हा माझा भाव आहे. आता अलीकडे कसं झालंय की दुसऱ्याने माझ्यावर प्रेम करावं, बरोबर, पण मी कुणावर
त्या प्रमाणामध्ये किंवा त्या भावनेतून प्रेम करू नये. हम्म. मनात कुठेतरी आपला किंतु परंतु ठेवून आपण प्रेम करतो, हम्म. असं माझं वाटतं. बरोबर. की सरळ सडळ मताने, हम्म. सदळ अंतकरणाने जर प्रेम केलं तर ते खरंच सोज्वळ प्रेम आहे. हम्म. त्या विचाराचे लोक आजकाल कमी मिळतात. काहीतरी पाहिजे, स्वार्थ असल्याशिवाय आजकाल दुनिया म्हणजे हे जग चालत नाही. मग एकच प्रेम जगामध्ये आहे, हम्म. निखळ प्रेम, ते आईचं हम्म. आणि बाबाचं. हम्म. त्याला काही किंतु परंतु नाही, निस्वार्थ. निस्वार्थ, कसलीच अपेक्षा न ठेवता हम्म. ते केवळ आणि केवळ आपल्या मुलांवरती प्रेम करतात, हम्म. निखळ भावनेने प्रेम करतात. ते अगदी खरं बरोबर. प्रेम. अगदी बरोबर. बरोबर. आईवरची अजून एखादी कविता ऐकवा ना सर आम्हाला. मी आता एक दुसरं असं हे केलंय की आई आणि बाबावरती मिळून अशी कविता मी आपल्याला माझी म्हणून दाखवतो. हम्म. आई बाप हे दैवत भारी. हम्म. आता आपण तिरुपतीला जातो, पंढरपूरला जातो, तुळजापूरला जातो किंवा अनेक अशा ठिकाणी जातो, हम्म. तिथं नतमस्तक होतो. हम्म. आपण आई वडील, माझं असं मत आहे की ज्यांना आई वडील आहेत हम्म. त्याला कुठेही तीर्थक्षेत्रावर जायची गरज नाही. खरे तीर्थ आपले ते आहेत. हम्म. त्या ह्याच्यातून माझ्या शब्दात मी मांडलेली आहे. हम्म. आई बाप हे दैवत भारी. तीर्थरूप आई बाबा हे माझ्या शीर्षक आहे घ्यायचं. आई बाप हे दैवत भारी, आई बाप हे दैवत भारी, सजीव निर्मळ तीर्थापरी, हसता माझे घरी दारी, हसता माझे घरी दारी, कशाला जाऊ मी तीर्थावरी, कशाला जाऊ मी तीर्थावरी. बाप ओंकार त्रिमूर्ती स्वामी समर्थापरी. आपण अनेकांना ओंकार म्हणतो, त्रिमूर्ती म्हणून भजतो किंवा स्वामी समर्थाला आपण नतमस्तक होतो. बाप म्हणजे हे सगळं आहे. बाप ओंकार त्रिमूर्ती स्वामी समर्थापरी, आई सद्गुरु माऊली खरी, नित्य दर्शन होते घरी. आजपर्यंत आयुष्य घातलं लोकांनी हम्म. देवाचं दर्शन घ्यायला, हम्म. पण देव कधीच दिसला नाही कुणाला. कारण ते विसरून गेले की रोज आपल्या घरी आई बाबा म्हणजेच आपले हम्म. देव आहे हे विसरून गेल्यामुळे त्यांना ते पाहायचा त्यांचा दृष्टिकोन बदलला हम्म. आणि त्यांनी अनेक प्रयत्न करून त्यांना मिळाले नाही. पण माझं असं मत आहे हम्म. की बाप ओंकार त्रिमूर्ती स्वामी समर्थापरी, आई सद्गुरु माऊली खरी, नित्य दर्शन होते घरी, नित्य दर्शन होते घरी, कशाला जाऊ चार धामावरी, कशाला जाऊ चार धामावरी. बाप श्री विठ्ठल पांडुरंग हरी, बाप श्री विठ्ठल पांडुरंग हरी, आई माझी रखुमाई खरी, असता वैकुंठ, असता वैकुंठ नगरी घरी, असता वैकुंठ नगरी घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. तीर्थरूप आई बाबा प्रासादावरी, तीर्थरूप आई बाबा प्रासादावरी, सदैव जवळी वास करी. सदैव आपल्या जवळ राहतात. हम्म. आपल्या घरी आई बाबा 24 तास आपल्या जवळ राहतात. हम्म.
सदैव जवळी वास करीतो आई बाबा निरंतरी. मला विठ्ठल 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 म्हणायची गरज नाही किंवा कुठला देव 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 करायची मला गरज नाही. हम्म. मी आई बाबाचं नाव जर घेतलं, आई आणि बाबा, आई बाबा, प्रत्येक क्षणोक्षणी मी आई बाबाचं नाव घेतो. हम्म. तर म्हणून मला असं वाटतं की तीर्थक्षेत्रावर मला शोधायची गरज नाही आई बाबाला. हम्म. तीर्थरूप आई बाबा प्रासादावरी सदैव जवळी वास करीतो आई बाबा निरंतरी. देवदेव करत बसत नाही मी. हम्म. मी आई बाबा मागं पुढे आई बाबाच्या राहतो. हम्म. म्हणून मला असं वाटतं कशाला शोधू देव तीर्थक्षेत्रावरी, कशाला शोधू देव तीर्थक्षेत्रावरी, कशाला जाऊ मी तीर्थावरी, कशाला जाऊ चार धामावरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी, कशाला जाऊ तीर्थक्षेत्रावरी. अरे वा. माझ्या घरातच सगळं आहे. तर हे प्रत्येकाच्या घरात आहे, फक्त आपण समजून घेतलं आई बाबाला. हम्म. तर तुम्हाला कुठल्या तीर्थक्षेत्रावर जायची गरज नाही, कुठेच जायची गरज नाही. तुम्ही आई बाबाची सेवा करा. सगळ्यात मोठी आहे सेवा आई बाबाची. मोठी सेवा. परमेश्वराची सुद्धा तुम्हाला सेवा करायची गरज नाही. हम्म. स्वतः पंढरीनाथ हम्म. पुंडलिकाच्या घरी आले हम्म. हम्म. म्हणजे देव सुद्धा ते पाहतात. हम्म. आई बाबाची सेवा म्हणजे हम्म. देवाच्या पेक्षाही जास्त महत्वाची सेवा आहे. हम्म. ती आजकाल आपण सोडून देतो आणि भलत्याच मार्गी लागतो. आई बाबाला वृद्धाश्रमात ठेवतो आणि आपण कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जातो. बरोबर. आई बाबा जिवंत असताना काही करत नाही, मेल्यावर बुंदीच्या पंक्ती पाडतो. हम्म. ह्याला अर्थ नाही. बरोबर. तुम्ही रोजच तुम्ही जर आई वडिलाची सेवा केली, हम्म. त्याच्यासारखं जगात दुसरं काही नाही. हम्म. त्याच्यासारखा आनंद कुठं नाही. हम्म. आज आनंदासाठी सुखासाठी आपण इकडे तिकडे बघतो. त्यांची एक कटाक्ष आपल्यावर पडला तर सगळा आनंद आपल्याला मिळाला. हम्म. एवढं सगळं असताना आपण ते न दुसरीकडे पाहता बोलतो, दुसरीकडे दुसरीकडे पाहतो. पाहतो. असं. तर खूप छान वाटलं सर, आज कार्यक्रम तुम्ही आलात आणि यावर हे कविता म्हणालात. शिंदे साहेब तुमच्यामुळे घडलं. हम्म. हे मला म्हणजे तुम्ही मला इथे आणलं म्हणून 4 लोकांच्या समोर हे सगळं आपल्याला करता आलं. बरोबर सर. पण तुमचे तुमचं आभारी. कृत्य तसं आहे, तुमची कल्पना, तुमचं लिखाण, तुमचे विचार त्या पद्धतीचे आहेत, म्हणून आम्हाला आपल्याला बोलवायची इच्छा झाली. आल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आपला आभारी आहे.